बकरीदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवीन जी.आर. काढल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली। गोवंश हत्या होऊ नये याकरता हा नवा जी.आर. असून बकरी ईदच्या नावानं वेगळा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राणेंनी दिला। यावेळी बोलताना त्यांनी हिंदू सण व्हर्च्युअल साधे करण्याचा सल्ला देण्यावरूनही डिवचलं। नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी खोचक टोला लगावला। सरकार तुमचंच असून काय ती कारवाई करा असं वडेट्टीवार म्हणाले। तुम्हाला काय नाही, इथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंची जनसंख्या कमी करण्यासाठी विविध प्रकारचे जिहाद सुरू आहेत। अनधिकृत मदरसा, कत्तलखाने हे राजरोस पद्धतीने सुरू आहे। सर्वात मोठा मदरसा हा नोमानी नावाचा हा जिहादी इथे चालवतो। त्या सगळ्या गोष्टीवर हिंदू संमेलन म्हणून एकत्र येऊन त्याच्याबद्दल चर्चा करणं, विचार करणं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100 वर्षाचा इतिहास सांगणं, या सगळ्यासाठी आज हिंदू संमेलन इथे आयोजित केलेलं होतं। होळीचा सण आला, दिवाळी आलं तर पर्यावरणपूरक होळी मनवा, ड्राय होळी मनवा, फटाके वाजवू नका। मग आता जी बकरी ईद येते आहे ना, त्यांना सांगा जरा व्हर्च्युअल बकरी करा, कापू नका बकरी। हा हिम्मत तुमच्यामध्ये? कशाला प्राण्यांना त्रास देतात? आता त्या नितेश राणेजींना कोण सांगेल? अरे बाबा, सरकार तुझी, गृह खातं तुझं, सेंट्रलचं तुझं, सगळंच तुझं, बघतो काय आणि बघतो काय? तू बघूही नकोस आणि बघूही नकोस। काय कारवाई करायची ते करून टाक, पण केवळ हे असं म्हणणं याच्यात त्याच्यात आहे, तो हे आहे, हे हिरवे साप आहे, ते पिवळे साप आहे, काय बकवास करून लोकांना दिशाभूल करून। खरं तर सुप्रीम कोर्टाने आत्ताच चपराक दिली की कोणी सरकारमधील मंत्र्यांनी 2 धर्माच्या संदर्भात तेढ निर्माण होणार नाही आणि त्याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे। जर अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं असेल तर सरकारने त्या संदर्भात कारवाई करावी। दरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी ईदच्या दिवशी सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे। कायद्याच्या कक्षेमध्ये कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या, त्याच ठिकाणी आपल्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी द्यावी अशी माझी सगळ्या आमच्या मुस्लिम बांधवांना आव्हान आहे। आमच्या हाजी अराफत शेख सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्यासुद्धा भावना आहेत। काही ठिकाणी अतिरेक होतो, तो अतिरेक होता कामा नये।